शेळीपालन करायचे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे शेळ्या खरेदी करणे. आता बघा मित्रांनो, शॉर्टमध्ये समजून सांगतो तुम्हाला की शेळी खरेदी कशी करायची. एक तर जर तुम्हाला शेळीपालन मोठ्या प्रमाणात करायचं असेल किंवा मोठं शेड बांधायचं असेल तर एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवायचं, सुरुवातीला शेळ्या कधीही खाट्या किंवा पारठ्या शेळ्या खरेदी करायच्या, दुधाच्या शेळ्या खरेदी करायच्या. याच्यामागं दोन कारणं आहे की तुमचं भविष्य चांगलं राहील, त्याच्यानंतर शेळ्या गाभडण्याचा प्रॉब्लेम होत नाही ट्रॅव्हलिंगच्या ट्रेसमुळे. दुसरी गोष्ट, जास्त दुखणे शेळ्यांना येत नाही आणि तुम्हाला चांगला अनुभव त्याच्यातून येतो. जर एक अर्धी शेळी खरेदी करीत असाल तर तुम्ही गाभण शेळी घेऊ शकता. परंतु जर तुम्हाला शेळी पालन करायचं आहे आणि 10, 20, 50 शेळ्या जर ठेवायच्या असतील तर सुरुवात कधीही खाट्या पारठ्या शेळ्यांपासून करायची. यदा कदाचित आता तुम्ही गाभण शेळ्या घ्यायच्याच आहे, शक्यतो घेऊ तर नाहीच पण घ्यायच्याच असेल तर जवळपासवरून घ्यायच्या आणि गॅरंटीच्या माणसाकडून घ्यायच्या. दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर जर गाभण शेळी असेल तर शेळीचा कासोटा बघून घ्यायचा. हे बघा, आता ही शेळी आटलेली आहे तर आटलेल्या शेळीचे हे दोन सडपारंबे जे असतात, या दोन सडपारंबे आणि वरचा काशीचा गाला हा एकदम लेवलमध्ये असला पाहिजे. जसं की तुम्हाला हे बघू शकता तुम्ही, ही शेळी पूर्णपणे गाभण आहे, आटलेली आहे. अशी लेवलमध्ये कास आणि लेवलमध्ये सडांचा पारंब्या असल्या पाहिजे. कशा नसल्या पाहिजे तेही तुम्हाला सांगतो. हे बघा, आता ही शेळीची काशीचा गाला बघा, असं खालवर कास अजिबात असलेली नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, एकदम लुक्की किंवा खराब शेळी अजिबात खरेदी करायची नाही. जर तुम्हाला 15-20 हजाराचं जनावर खरेदी करत असेल आणि तिला घरी जाऊन पुन्हा 100 रुपये खर्च असेल तर ती शेळी घ्यायची नाही. शेळी घ्यायची तर पूर्ण क्लिअरच, भले जागेवर तिला 1000 रुपये वाढून गेले तरी चालतात. कारण काय असतं, एखाद्या वेळेस मुक्क दुखणं जर असेल तर ते लवकर क्लिअर होत नाही. जसं की लंगडणे झालं किंवा मग इतर कोणता प्रॉब्लेम असला, ते काय होतं, एक तर क्लिअर झालं तर होऊन जातं, नाही मग 50-50 चान्समध्ये एखाद्या वेळेस जनावर क्लिअरच होत नाही. तर या गोष्टी समजून घ्यायच्या आणि व्यवस्थित निरोगी जनावर खरेदी करायचं. नवीन शेळीपालन करताना एकतर शक्यतो नवीन म्हणजे 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या झोप्याच्या शेळ्या खरेदी करायच्या मित्रांनो, जेणेकरून त्यांच्यातून उत्पन्नही चांगलं येतं आणि जास्त दिवस चालतात सुद्धा. ही गोष्ट ध्यानात ठेवायची. आणि आणखीन एक गोष्ट, शेळी ही 12-13 वेतत देते तर 3ऱ्या, 4थ्या झोप्याची शेळी खरेदी करायला काही अडचण नाही. या गोष्टी सर्व महत्त्वाच्या आहेत, नीट लक्ष देऊन घ्या. धन्यवाद मित्रांनो, बाय बाय.